हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आता बघा 2-3 दिवस झाले मस्तपैकी हॉलमध्ये ना, म्हणजे माझ्या सगळ्या रूममध्ये सकाळ सकाळ असं ऊन येतं, कारण का सकाळचा जो सन आहे तो आमच्या साईडने येतो। सो मस्तपैकी सकाळचं असं ऊन येतं घरात आणि भरपूर दिवसांनी असं छानसं ऊन आलेलं। आणि पिल्लूला सनसोबत खेळायला ना खूप आवडतं, म्हणजे शॅडोसोबत खेळायला खूप आवडतं। तिला बोलली ना सन आलं की ते डोळ्यांनी तिला बघवत नाही, तरी पण ती बघत असते आणि तेच तिचं चालू असतं। नंतर आहे ना मी ब्रेकफास्टमध्ये ना इडली फ्राय केलेलं। सो इथे मी दीपकला देत होती आणि तिला पण दिलेलं थोडंफार। सो तिच्यातलं ती दीपकला भरवत होती आणि हे असं इडली फ्राय केलं। ह्याची काय रेसिपी मी शूट केली नाही आहे। आणि मग दीपकच्या टिफिनला मी केलेलं आळू वडी, जी की रात्रीच मी ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेलं। आज मी ब्रेकफास्ट पण केलेला आणि चपाती केलेली आणि बेसन टाकून ना शिमला मिरची केलेली। मी आहे ना ऑलमोस्ट 4-5 वेळा केले। आधी मी अशीच करायची कांदा टोमॅटोवर, पण बेसन टाकून मस्त होते। नंतर मग मी खायला घेतलं, मला इडली फ्राय सेम। आणि इथे आहे ना पिल्लूनी बाबांना दिलं थोडंफार, तिने तिच्यातलं खाल्लं, बाबांच्यातलं खाल्लं। आणि आता असं करत होती, ती माझ्यातलं बाबांना देत होती आणि बाबांच्यातलं मला आणत होती। हे तिचं तेच चालू होतं, अगदी दीपक ऑफिसला जाईपर्यंत तिचं हेच चालू असतं। मनाला काय वाटेल ते करत बसायचं आणि करून देते। आणि जरी कितीही घर आवरलं ना, बाळ असलं की आणि तो पसारा होतोच आणि तो होतोच। नंतर मग दीपक ऑफिसला गेला, म्हणजे जायला निघाला। ॲज युजल पिल्लू दीपकला जाताना बाल्कनीतून बाय बाय करते। जेव्हा तो डोअरच्या बाहेर पडतो, खाली हॉर्न वाजतो, तसं तिला समजून जातं की आता बाबा निघाले। माझ्याकडे आहे ना कुकी होती, म्हणजे माझा पेट होता ना, त्याला पण ना दीपक कुठनंही आला ना, लांबून त्याने हॉर्न मारला ना, त्याच्या हॉर्नच्या आवाजावरून ती ओळखायची। इतकं ती हे होती। कधी कधी कुकीची जाम आठवण येते आम्हाला, पण काय करणार, थोडं ना थोडं कुठे ना कुठेतरी करावं ना। पण ती एकदम हॅप्पी आहे आता, खूप मस्त। आणि ती बाबांना बघायला वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता जस्ट दीपक गेला आणि आता मी चहा घेतल्या आणि नंतर मग बाकीची कामं आवरेल। किचन सगळं तसंच पडले। पिल्लू आहे कार्ड्ससोबत, कार्ड्स काढलाय त्याने, खेळते ती। सो आता मी पटकन चहा घेते, थोडंसं टी व्ही बघते चहा पियेपर्यंत। आणि आता मशीनला कपडे लावलेत, बाकी सगळं आवरायचं। किचन तर पुरं तसं पडलं आहे। आता पटपट आवरून घेते। ऑलमोस्ट 8:30 वाजले, तर बघूया कधीपर्यंत आवरते। पिल्लूला घेऊन करणं ना म्हणजे मुश्किलचं काम होऊन जातं। आणि सध्या कसं ती आहे ना सारखं उचलून घेचं फॅड लागले तिला। आधी तर तसं नव्हतं, आता सध्या तर तसंच करायला लागलं। जाम वैताग आणते कधी कधी, म्हणजे किचनमध्ये काम करत असले ना तरी पण सांगते की उचलून घेते हातातलं काम सोडून। आणि जर मी ॲप्रॉन घातला असेल ना तर ती किचनमध्ये जरा पण नाही ना, म्हणजे तिला कळतं ॲप्रॉन घातलं की तिला कळतं की मी काम करते, त्याच्यामुळे ती माझ्याजवळ जिद्द नाही करत। आणि जेव्हा मी ॲप्रॉन नाही घालत ना, तेव्हा ती मला बोलते मला उचलून घ्या, असं तिचं असतं। सो चल आता पटकन मस्तपैकी चहा घेते आणि पुढच्या कामाला लागते, तुमच्याजवळ शेअर करते आज काय होतं ते ना। कालात नाही या बुक्स आल्या, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मस्त बुक्स आहेत त्या। पिल्लूला हे आवडतं, सॅटेलाइट्स म्हणून घेतलं आणि त्याच्यासोबत हे आपण भेटले। तू कर आता, हे कर आता, ड्रॅगन कर। मस्त टाइमपास, ह्याच्यात पाणी भरायचं आणि असं ड्रॉ करायचं। इथे दिलेलं असतं की इथे काय आहे। सो ती बरोबर, आणि तिचं हे झालंय की तिथे दिलंय ना तेवढंच ती करते, तेवढंच तिला बघायचं ते बघा, तेवढंच ती करते। मध्ये मध्ये करते ती नीट आणि मध्ये मध्ये मग तेवढंच ती हे करते। सो असं तिचा टाईमपास होतो। हे मला काहीतरी 141 समथिंगला काहीतरी पडलं, 45 रुपीजला टाईमपास म्हणून ठीक आहे। असं पण 100 रुपये कुठे पण जातात। सो म्हटलं घेते तिला, तिचा टाईमपास तरी होतो तेवढा। बघ ट्री बस अमेरा, हे बघा असं करायचं आणि ते लगेच ड्राय पण होतं, म्हणजे इथे दिलेलं आहे बघा हाऊ टू यूज, आणि लगेच ते ड्राय पण होतं। सुकलं ना की ते ड्राय होतं, ते बघा ते सुकत चाललं, ते व्हाईट होत चाललं। आणि ती जास्त तीच बुक यूज करते। ते इथे खेळते। किचनचा एवढा पसारा आवरायचा आहे, बेड आवरायचं आहे, बेडशीट चेंज धुवायला टाकली कारण का दुसरी घालायची, त्याच्यामुळे म्हणजे बेडचा असा अवतार झाला। सो आता पटकन आहे ते सगळं आवरून घेते आणि मग पटकन आवडते। बेडशीट घालायला मला एवढा तास लागलाय ना, आता ऑलमोस्ट वाजले 9:15। त्याच्या पाठी मला भरपूर कामं होती, म्हणजे हिला शूला हिचेच नखरे, हिला बाल्कनीत बसायचं, हिला चेअरवर बसायचं, हिला असं उचलून हवे, ह्याच्यातच माझा खूप टाइम गेला। आणि बेडशीट घालायला काय नाही वाटत, पण मी जेव्हा बेडशीट घालते ना तेव्हा ही आहे ना विस्कटते, त्याच्यामुळे ते अजूनच काम पडतं आणि हे असे नखरे
उतरता येत आहे खालून, पण तिचं म्हणणं असतं की मी तिला खाली उतरावं. आणि बेडशीट घातली नाही की कधीच ती नीट राहत नाही सध्या. हिला मी बेडशीट घातली की हिला लोळायचंच असतं. हा, लोळायचं असतं ना तुला. बाबा आहे तिथे. बाबा दीपक, इबा बेडशीट खराब करते. बाबा आहे तिथे. हे बा बाबा, हे बा. दीपकला घाबरते. दीपक फक्त नावाला घाबरते, दीपकला नाही घाबरत. फक्त दीपकच्या नावाला घाबरते. कारण का माझी जी टोनिंग असेल ना, असं दीपक आवाज देत नाही. ती म्हणजे जेव्हा ती काम वगैरे करून देते ना, मी फक्त दीपक नाही बोलत, दीपक अशी ओरडली ना की म्हणजे टोनिंगला ती घाबरते, दीपकला नाही घाबरत. बस एवढाच आहे तिचं. आता बेडरूम झालाय माझा आवरून एवढ्या तासाने. आता हॉल आणि मग नंतर किचन. चल बाळा. शी बघा, नोज मध्ये बोट घालते बघा. बघा ही नोज मध्ये बोट घालते बघा. गंजली शी. तिला बोललं ना की ती आती करते. इतकी डांबीच आहे ना, जाम डांबीच आहे. चला आता हॉल आवरते. मॅडमनी पसारा करून ठेवलाय सगळा. भांडी वगैरे आवरली. आणि पिल्लू बघायचे. तिला ना मी लावून दिलेलं, पण तिला ते बघायचं नव्हतं. सो ती सारखी सारखी माझ्या किचनमध्ये येत होती आणि बघत होती माझं काम झालं का, काम झालं का. आणि भांडी घासली ना की मग मी तिला टी व्ही लावून देते. कारण का इथून अशी चढते आणि इथून उतरते. म्हणजे तिचा असे प्रकार चालू असतात. म्हणून काहीतरी लावून दिलं नाही की एका ठिकाणी बसते. पण तरी पण ती सारखी सारखी येत होती, बघत होती. आता भांडी धुतलेत, गॅस पुसायचा, बेसिंग धुवायचं. आता म्हटलं थोडा वेळ बसते हिच्यासोबत आणि मग हे झोपले की तेवढं आवरेल. बाकी सगळं आवरलेलं. आता आंघोळ वगैरेच आणि पिल्लूचं जेवण करायचं. बस बाकी सगळं आवरून झालं. तिची आंघोळ मी सहसा ती जेव्हा दुपारी उठते ना, मग ते जेवण झाल्यानंतर मी तिची आंघोळ घालते. कधीतरी सकाळी घालते आणि मोस्टली करून असं दुपारीच घालते. म्हणजे जेवण वगैरे एक तिची झोप झाली ना, त्याच्यानंतर मग तिला आंघोळ घालते. म्हणजे जेणेकरून ना मग ती चांगली फ्रेश राहते अगदी रात्रीपर्यंत. सो असं काहीतरी असतं माझं रुटीन नेहमीचंच. हे असंच आहे. आता जेव्हा शाळेत जाईल तेव्हा तिची सकाळी आंघोळ होईल. पण आता सध्या तरी हेच रुटीन आहे. कारण की ती सकाळी ना लवकर उठते. ऑलमोस्ट तुम्हाला सांगते 6:30 उठून जाते. कारण का रात्री आहे ना ती 10:30 पावणे 11पर्यंत झोपतेच. कधी 12 वाजवत नाही. क्वचित जर ती संध्याकाळी सपोज जर 5-6 वाजता उठली किंवा लेट झोपली कीच ती 12-1 वाजता झोपते. नाही तर मग ती नाही. आधी तुम्ही जुने ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की पिल्लू नाईट आऊट करायची. म्हणजे तेव्हा आहे ना मला तिचं रुटीनच नाही कळायचं कसं आहे काय. 2 झोप ती घ्यायची. मग 2 झोप घ्यायची ना, मग ती एक आहे ना तिची संध्याकाळची असायची 5च्या दरम्यान. मग 5 ते 6, 7 झोपली ना की मग ती अगदी 3 वाजवायच्या रात्रीची. मग नंतर मध्ये दीपक घरी होता, ॲक्सिडेंट झालेलं. त्याच्यानंतर मग दोघांनी मिळून तिचं मोस्टली करून दीपकनेच समजा त्याचं रुटीन चेंज केलं. आणि मग ते चेंज केलं ना मग ते आता हे लागूच पडले तिला. हार्डली आता ती बघा 10 वाजता तर तिला कसं तरी मी 11-12 वाजेपर्यंत असे तंगेल, कमीत कमी 11पर्यंत. आणि मग नंतर तिला झोप होईल. आणि मग ती 1-2-3 तास झोपून जाते आरामात. झोप आली आहे पण तिला कसं तरी मी एक्सटेंड करते तिचं. कारण का आता 10 वाजले. 10 वाजलेत आणि आता 10ला झोपली ना की 12पर्यंत 1पर्यंत उठून जाईल. मला ते नको आहे. मला पण आराम हवे आणि मला व्हिडिओ पण एडिट करायचे. सो असं रुटीन असतं. त्याच्यामुळे मग व्हिडिओ पण एडिट करता येत नाही, काम पण नाही करता येत आणि मग तिला टाईम पण नाही देत. त्याच्यामुळे मग मी थोडंसं डिले बोलायचं ना, तिच्यासाठी थोडासा टाईम म्हणून मग मी नाही करायची ब्लॉग वगैरे. मोस्टली करून शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल. कारण का ते इझी पडतं एडिट करायला वगैरे, व्हॉइस ओव्हर द्यायला. पण लॉंग व्हिडिओला ना खूप टाईम जातं. सो म्हणून काय ब्लॉग शूट करत नव्हती, ब्लॉग पण करत नव्हती. दीपक पण त्याच्या कामात बिझी. आणि मग घरी कोण असलं की काय वाटत नाही, मग हिच्याकडे लक्ष देता येतं. मग मी व्हिडिओ एडिट करत बसली नाही की मग हिच्याकडे लक्ष देता येत नाही. म्हणून त्या गोष्टीसाठी मी थांबवलेलं. सो जसं जमेल तसं करते, बघू. चलो आता समायला आहे ती झोपली आहे आणि आता मी तयारी करून ठेवले. तिला पालक टाकून खिचडी करणार आहे. सो हे सगळं असं तयार करून ठेवले. आता मला याची फोडणी द्यायची. आंघोळ करून देते. ही कटिंग माझ्या फ्रेंडचा फोन आलेला तेव्हा मी कटिंग वगैरे करून ठेवली आणि म्हटलं पहिले आंघोळ करते आणि मग फोडणी देईल. कारण का कुकर लावला ना की मला
बेडरूमचा दरवाजा आहे तो बंद करावा लागतो, कारण का ती शिट्टी झाली ना की मग ती उठून जाते त्याच्यामुळे. सो आता पहिलं आंघोळ करते, मशीनला पिल्लूचे कपडे लावते आणि फोडणी देते आणि मग आराम. सो पिल्लू उठली की आता डिरेक्टली भेटूया. सो चला बघूया आता काय तुम्हाला मला दाखवायला जमतंय, काय जमतंय काय नाही, काय होतंय. जसं जमतंय, जसं शूट करता येतं तसं करते. बघून घ्या व्हिडिओ काय असतील त्या. चला पटकन आंघोळ वगैरे करून घेते आणि आता भेटते. पिल्लू उठली की देखील, कारण का आता फक्त जेवण करायचं आहे मला. आणि बघू जर काय असं असेल तर मी तुमच्याजवळ शेअर करते. चला काय तर आता ऑलमोस्ट 4 वाजलेत, म्हणजे पावण्याच्या. त्याच्यावर उभं नाही राहायचं, तो प्लास्टिकचा डबा आहे ना, तुटून जाईल. आणि इथे समायरा आहे, जेवण झालं तिचं. ऑलमोस्ट ती 2:30 वाजता उठली आणि 2:30 वाजता उठली, जेवण झालं आणि आता काहीतरी खुराक चाललाय तिचा, डाएट चिवडा खाते ती. आणि पेंटिंग वगैरे करत होती, तुम्हाला दिसत असेल. पेंटिंग करत होती. तो कलर बॉक्स मागवलेला म्हणजे गावावरून. तिथे आता भेटत नाही, असं 90s मध्ये भेटायचे आपण लहान असायचो तेव्हा. सो ते कलर बॉक्स गावावरून मागवलेले आणि आता ते घेते. त्याच्यासोबत पण टाइमपास होतो. वॉटर कलर त्या बॉटलपेक्षा ना ते दाखवते तुम्हाला. हे अशी ती छोटीशी पेटी आहे ना, ते परवडते आणि ती खाते. हाय कर, हाय कर, हाय बोल, हाय बोल, हाय. तुझी नेलपेंट दाखव. वाव. आणि तुझी बांगडी दाखव. समायरा मंगळसूत्र बघा, समायरा समायरा बांगडी कुठे तुझी? बांगडी दाखव तुझी. समायरा बांगडी कुठे आहे? आणि मंगळसूत्र कुठे तुझं? मंगळसूत्र कुठे? हा. एकदा काय झालेलं, असंच सगळं विचार होती हे काय आहे, हे काय, आणि हे दिसलं. हे काय आहे बोलली, हे काय आहे, तर मी तिला बोलली मंगळसूत्र. तेव्हापासून तिच्या गळ्यातला दोरा पण मंगळसूत्रच सांगते ती. कुठे मंगळसूत्र तुझ्या? आणि समाजाचे आयब्रो कुठे? आयब्रोज. वाव. बाल्कनीत ठेवलंय, ते लावायचंय मला, दिसतच असेल तुम्हाला. हा. आणि प्लस नीम ऑइल मागवलेलं मी प्लांटवाल्यांकडनं, कारण का ना जे सदाफुलीचं झाड आहे ना त्याला ना मुंग्या लागतात. इवन स्पायडर प्लांट आहे ना त्याला पण मुंग्या लागतात. आणि त्या मुंग्या लागतात ना, मग ते असं फंगल इन्फेक्शन सारखं झाडाला झालंय. सो असं काळं पडतंय. मग त्याच्यामुळे मी म्हटलं नीम ऑइल मारलं ना की ते चांगलं राहील. मी नेटलाच बघितलेलं ते. सो मी आता त्याच्यावरती नीम ऑइल स्प्रे करेल, पिल्लूला बाल्कनीमध्ये घेऊन जाईल आणि ते सगळे कामं आहेत ते करून घेईल. आता परत दीपक. आणि झाडांचा असा वेड आहे ना, मला नाही आहे जास्त, म्हणजे हाय तेवढं फक्त त्यांना पाणी घालायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं एवढं. झाडांचा वेड आहे ना दीपकला आहे. म्हणजे मी त्याला काही गोष्ट आणायला सांगितलं की तो ना आणणार पटकन, पण झाड कुठलं पण सांगेल ना मी त्याला की दीपक हे झाड घेऊन ये ना, मी तो लगेच जाऊन घेऊन येतो. सो काल तसंच झालं, त्याला जस्ट बोलली आणि तो घेऊन आला. कारण का रोज जी सदाफुलीची फुलं आहेत ना ती रोज एवढी येत नाहीत. आणि आधी एक होतं पिंकवालं, त्याला रोज यायची, पण ते ना मरून गेलं. आणि मग देवाला फुलं अशी रोज मी नाही देत, म्हणजे कधी आणली तरच, असं नाहीतर मग नॉर्मल दिवा आणि अगरबत्ती वगैरे तेच लावणं होतं. आणि जर असतील झाडावरती तर लावून देते फुलं. म्हणून मी म्हटलं ते झाड आणावं. तुम्हाला आवाज खूप येत असेल तर इग्नोर करा. आता झाला होतं, समायराला मी ओरडली आणि समायला लागली रडायला, दिसतच असेल तुम्हाला. तिला मी ओरडली हां, आणि तिला मग जर मी बोलली ना का, म्हणजे ओरडली आणि तिला लगेच जवळ घेतली ना विदिन सेकंड, एकदम सेकंदामध्ये, मग ती परत ना तसंच करायला लागते. ठीक आहे, आवाज तुम्ही प्लीज इग्नोर करा, कारण ते खूप काम चालू आहे. आतमध्ये गेली की अजून वाटते. हां, तर ती काय करते मग लगेच हाय तसंच करायला लागते. म्हणून मी तिच्याकडे ना लक्ष नाही दिलं एवढं. ठीक आहे. आणि मग नंतर स्वतःच येते माझ्याकडे, दुसऱ्या मिनिटाला लगेच येते माझ्याकडे, माझा पाय बी घेते जबरदस्ती, म्हणजे जबरदस्ती की माझा पाय घेते ना. समायरा कशी रडते समायरा, बघायला जाऊ द्या, जरा इग्नोर करा. केस खूप वाढले, आता आंघोळ पण घालायचे तिला, गरमी झाली भयंकर. आता मी ते आणलंय, आता हे मला लावायचं. आता इथे पटकन झाड लावून देते. बाहेर ना खूप सारा आवाज येतो, खूप म्हणजे खूप वैताग येतोय, रोजचंच झालं. चल, आणि मग प्लांट लावून झाले की हिची आंघोळ घाले. चल.
व्हिडिओमध्ये तिने पकडलेली पॅन्ट घालताना, त्याच्यामुळे ती तशी आज तिच्यासाठी ब्रेकफास्ट करून म्हणजे ना असं झालंय ना की एका म्हणजे ती उठली ना की एका पाठोपाठ एक काहीतरी काय ना काय चालूच असतं असं झालं. आता तिला ब्रेकफास्टमध्ये मी संध्याकाळी मोस्टली करून ना दोघांपैकी एकच ऑप्शन, नाही तर मग मालपोहा कधीतरी असं देते. सो हे असतं तिचं, म्हणजे नेहमी तुम्ही बोला हेच असतं. असं काही वेगळं असं मी तिला काही देत नाही संध्याकाळच्या ब्रेकफास्टला, कारण का ती वेगळं असं काहीच खात नाही. असं आपण बोलतो ना की चिला बिला, ते ती दुपारच्या आणि रात्रीच्या टायमिंगला असं खाते आणि इव्हिनिंग आणि मॉर्निंगला अगदी हलका खाते. तिला असं हेवी असं एकदम आवडत नाही. सो त्याच्यामुळे आता इथे मी करते पॅनकेक. तिला तुकडे करून दिले ना की तेवढं पॅनकेक वेगळे, पॅनकेक मालपोहा म्हणा, ती तिच्या हाताने आहे ना हे पॅनकेकचे तुकडे करून दिले. तिचं ती खाते असं फोगनी. बापरे, मी तुला आता रेडी केली ना, हे असं ती खाऊन घेते. तिचं ती गरम नाही ना, हे असे तुकडे करून दिले ना की ती खाऊन घेते. मध्ये मग मी कामं वगैरे करून घेते आणि तिला सिम्बाचं लावून दिलंय हे, ती बघत बसली. नाहीतर मग तिने मला करून दिलं नसतं. असं तिला तुकडे वगैरे करून दिले ना, ते थंड होतात आणि मग अगदी आवडीने ती खाते. पॅनकेक ही गोष्ट आहे ना, ती आवडीने खाते. आणि ऑमलेट तिला कांदा टाकून आवडतं, कांदा टोमॅटो टाकून. सो या गोष्टी ती खाते. आता मी काय करते, पटकन आवडून घेते. चला बेडरूम आवरते आणि मग काय जेवायला बनवायचं मला अजून पण मी कन्फ्युजनमध्ये आहे. सो कन्क्लुजन काय निघेल त्याच्यावर तुम्हाला मी रेसिपी दाखवेल की मी काय करते. रेसिपी दाखवणार नाही, मी सांगेल तुम्हाला की मी काय करते. आधी हे ना, मला आधी वाटलं बेलाच आहे. 3 समायला देखा, तिला तिच्या बाजूलाच बसते. चल तिला पटकन बसून हे करते, नाही तर ते बघणंच होऊन जातं. भाताचा कुकर लावलाय, कांदा भाजून ठेवलाय, खोबरं तर ऑलरेडी भाजलेलं आहे. दुपारची भांडी घासायचे आहेत. पिल्लूची जस्ट फ्रेंड आलेली आणि ती गेली लगेच. आवाज कमी करते. तर ती लगेच खेळून गेली आणि मग हिला लागलं रडायला. तिचं म्हणणं असतं की कोण आलं ना की लगेच नको जायला. हा बदलते, थांब. हा ते बघ कशी रडते. पिल्लूचे फ्रेंड्स आले ना की आमच्या घरात एवढा पसारा होतो. आज खेळणी जरा कमी काढले, बुक्स जास्त दिसत आहेत कारण का ते नवीन आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरतीच तिच्या फ्रेंड्स लोकांचं चालू होतं. आणि नंतर खूप रडली आणि नंतर बाबा येता म्हणजे बाबा आले तितक्यात 2 फ्रेंड अजून आले. म्हणजे जी ऑलरेडी आलेली ती परत एकदा दुसऱ्या फ्रेंडला घेऊन आली. मग पिल्लू परत एकदा खुश झाली, मस्तपैकी खेळते वगैरे. तिचं असं असतं ना, घरात मोठे माणसं आले ना की ती एवढी नाही खुश होत. पण तिच्या लेवलचे तिचे फ्रेंड्स किंवा असे छोटे मुलं आली ना की ती खूप खुश होते, कारण का खेळायला दिवसभर कोण नसतं एवढं. सो ती आले ना की ती खूप खुश होते. नंतर दीपकला चहा दिला, तो तसाच बसलेला लक्ष ठेवत. मी म्हटलं तोपर्यंत मी जेवण करते, कारण का फ्रेंड्स वगैरे आले ना तिचे की मला थोडं लक्ष ठेवावं लागतं, कारण का पडली काय झालं त्याच्यामुळे मला भीती वाटते. त्याच्यामुळे सगळी हातातली कामं ठेवून लक्ष ठेवते. सो जेवणाला खूप उशीर झालेला. म्हटलं आता काय करू. सो दीपक बोलला की आता शेवभाजीच करून घे, वाटण तर होतं तयार, मी तयार करून ठेवलेलं. सो तो बोलला शेवभाजी कर, आणि माझ्याकडे पनीर पण उरलेले. सो म्हटलं पिल्लूला पनीरची भाजी करते त्याच ग्रेव्हीमध्ये. थोडासा पनीर मसाला वगैरे ॲड केला त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी पनीरची भाजी केली. थोडीशी टेस्ट वेगळी लागेल पण ठीक आहे, पिल्लूला थोडीशी टेस्ट म्हणजे वेगळीच लागते. तिला दर टाईमला तिला सेम टेस्ट लागत नाही, म्हणजे वेगवेगळं दिलं ना तरच ती आवडीने खाते. सो आमच्यासाठी शेवभाजी केली आणि तिच्यासाठी पनीरची भाजी केली. असं पटकन असं जेवण करून घेतलं मी. नंतर आहे ना असं ठरवलेलं की चांगले काहीतरी भाजी करेल. मग दीपक बोलला की आता जाऊन दे, 8:30 वाजले, कारण का हार्डली आम्ही ना 9पर्यंत जेवून घेतो. कधी 8:30 वाजता पण जेवून घेतो. जसं जेवण होईल ना तसं पटकन जेवून घेतो, कधी लेट असं करत नाही. मी जेवण वगैरे करत होती तितक्यात मग दीपकनी सगळा पसारा आहे तो आवरून घेतला, कारण का आता जेवायचं होतं. आणि आता ॲज युजल असं कोणी येणार नव्हतं, आलं तर फक्त हर्षदीप येतो खेळायला, असा लेट थोडासा. सो म्हटलं दीपकला म्हटलं तू पटकन पसारा आवरून घे, कारण का पिल्लू कधी खेळता डान्स करता आहे ना वरती बघते आणि खाली बघत नाही काय आहे, आणि मग पडून जाते. सो थोडा वेळ त्या दोघी गेल्यानंतर परत पिल्लू रडायला लागली, त्याच्यामुळे तिला थोडंसं गाणं लावून दिलं.
सो त्याच्यामुळे मग ती ते बघत होती आणि दीपक पसारा आवरत होता. भाजी ऑलमोस्ट माझी झाली. आता फक्त मला चपात्या आहेत त्या करायच्या. त्या पटकन चपात्या आहेत त्या मी करून घेईल आणि मग आम्ही जेवायला बसू. जेवण बोलायला गेलं ना तर होतं पटकन. कधी कधी मी आम्हाला राईस करते, कधी कधी नाही करत. हार्डली आमच्याकडे राईस कमीच बनतो, एवढा असा बनत नाही. दीपकला तर राईस नाही आवडत, त्याला चपातीच आवडते, त्याच्यामुळे कधीतरी असा बनतो. मग पिल्लूला बनला नाही की मग त्याला राईस देऊन टाकते थोडा. मी तर राईस रात्रीचा अवॉइड करते, म्हणजे चपाती खाल्ली तर राईस नाही खात, राईस खाल्ला तर चपाती नाही खात. सो असं मस्तपैकी जेवण होतं. शॉर्टकटमध्ये शेवभाजी केलेली आणि काकडी वगैरे आणि पसारा बघा केवढा सारा पडला. शॉर्टकट जेवण केलं तरी पण पसारा पडूनच जातो. आणि ही संध्याकाळपासूनची भांडी आहेत ब्रेकफास्ट आणि पिल्लूची बडबड आहे. जेवलात का? बोल जेवलात का? काय करते बोल? काय काय वर बघ, इथे बोल, इथे बोला. हे बघ इथे बोल. काहीतरी असे तिची बडबड चालू होती. मी माझी कामं वगैरे आता आवरून घेतली आणि आता थोडासा टाइम स्पेंड करू आणि मग तिला रेडी वगैरे करून झोपेल मी आणि तिला पण झोपेल. सो असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट नक्की करा. अजून काय बोलू, पुन्हा एकदा भेटू पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय.